कारण 18 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. पण हे अधिवेशन सुरू होण्याआधीच वादाची ठिणगी पडली आहे. दरवर्षी अधिवेशनादरम्यान अनेक मुद्द्यांवरनं गदारोळ होतो. त्यावेळी सदस्यांकडनं अनेक असंसदीय शब्दांचा वापर होतो. याच पार्श्वभूमीवर यंदा मात्र अधिवेशनाआधी अशा शब्दांची एक यादीच प्रसिद्ध करण्यात आली. पण विरोधकांनी मात्र यावर आक्षेप घेतलाय. बघूया एक रिपोर्ट. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच वादात सापडलंय आणि याचं कारण आहे असंसदीय शब्दांची निघालेली यादी. म्हणजेच काय तर आज लोकसभा सचिवालयानं एक यादी प्रकाशित केली. त्यात आगामी अधिवेशनात अनेक शब्दांचा वापर करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत आणि त्यावरूनच विरोधक आक्रमक झाले. हे शब्द कोणते आहेत ते पहा. जुमलाजीवी, कोरोना स्प्रेडर, जयचंद, भ्रष्ट, बालबुद्धी, स्नूपगेट, शरम, दुर्व्यवहार, विश्वासघात, ड्रामा, पाखंड, अक्षम, शकुनी, जयचंद, लॉलीपॉप, चांडाल चौकड़ी, गुलखिलाय, पिट्ठू, कमीना, काला सत्र, दलाल, खून की खेती, दोहरा चरित्र, निकम्मा, नौटंकी, ढिंडोरा पीटना, बहरी सरकार, चिलम लेना, छोकरा, कोयला चोर, गोरू चोर, चरस पीते हैं, सांड, खलिस्तानी, विनाश पुरुष, तानाशाही, तानाशाह, अराजकतावादी, गद्दार, अपमान, गिरगिट, घूस, घड़ियाली आंसू, असत्य, अहंकार, काला दिन, काला बाजारी, खरीद फरोख्त, दंगा, सेक्शुअल हॅरासमेंट हे शब्द वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले. इतकंच नाही तर याच पत्रकात आणखी एक सूचना आहे. ती म्हणजे लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती तसंच पीठासीन अधिकाऱ्यांना उद्देशून बोलतानाही काही वाक्यांवर निर्बंध घालण्यात आले. त्यातली काही उदाहरणं बघा. आपण माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्ही आमचा गळा दाबून टाका. खुर्चीला कमजोर केलाय. ही खुर्ची सदस्यांचं संरक्षण करू शकत नाही. अशी वाक्य अनेक वेळा आपण संसदेच्या अधिवेशनात पाहिली आहेत. विरोधक आक्रमक होतात तेव्हा अशा घोषणाही संसदेत पाहायला मिळतात. फक्त हिंदी शब्दच नाही तर इंग्रजी शब्दांवरही निर्बंध घालण्यात आले. आय विल कर्स यू, बिटन विथ शू, ब्रिटेड, बिट्रेड, ब्लडशेड, चीटेड, शेडिंग क्रोकोडाइल टीयर्स, डंकी, गून्स, माफिया, रबिश, स्नेक चार्मर, डाउट, ट्रेटर, विच डॉक्टर, डिसग्रेस, ड्रामा, आई वॉश, मिसलीड, lie, untrue. Speaker sir, of the members who have really अशा अनेक इंग्रजी शब्दांवरही निर्बंध घालण्यात आले. अनेक वेळा असा गोंधळ संसदेत झाल्याचं आपण पाहिलं. त्यावेळी अध्यक्षांना एखादा शब्द अपमानजनक किंवा असंसदीय वाटला तर तो शब्द हटवण्यासाठी आदेश देण्यात येतो. नियम 381 नुसार सभागृहाच्या कार्यवाहीचा एखादा भाग हटवायचा असेल तर तो अध्यक्षांच्या आदेशाने हटवण्यात येतो. पण आता संसदीय सचिवालयानं आधीच एक मोठी यादी काढली आहे ज्यात असंसदीय शब्दांचा उल्लेख आहे आणि त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पण असे निर्बंध म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप विरोधक करतायत. या शब्दांवरती बंदी घालण्याची वेळ सध्याच्या सरकारवरती का आली हे पाहावं लागेल. कारण बहुतेक हे सगळे शब्द सध्याच्या सरकार विरुद्ध भविष्यात वापरले जाऊ शकतात या भीतीतून झालंय का. आता गद्दार हा शब्द काही अनपार्लिमेंटरी नाही. विधिमंडळ असेल, संसद असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांची सभागृह असतील, तर भ्रष्टाचार झाला असेल, गैरव्यवहार झाला असेल तर हा शब्द वापरायचा नाही. हा कुठली हुकुमशाही. पण तरी ठीक आहे, आम्ही याचा अभ्यास करू, एकत्र बसू आणि चर्चा. जो किताब जिन्होंने छपाया उनसे हम रिक्वेस्ट कर रहे कि भाई प्रोसीजर पे तो बात कर लो, पार्लियामेंट के रूल्स पे तो बात कर लो. बिल आता है सरकार का, एक ही दिन में बिल आता है, मेंबर्स कैसे पढ़ेंगे. मैं कहूंगा पार्लियामेंट में खड़े होकर कि मैं देश के प्रधानमंत्री और उनकी सरकार पर फूल फेंक कर मारूंगा क्योंकि देश के युवाओं का मुकद्दर बेरोजगारी बना दिया. तो क्या फूल को अनपार्लियामेंट्री बना देंगे आप. और ये कहूंगा कि भाव फूल बरसाओ मोदी सरकार पर कि उन्होंने भारत के नौजवानों को बेरोजगार बना दिया. तो क्या अनपार्लियामेंट्री हो जाएगा. कंटेक्स्ट इंपॉर्टेंट है. देश में भ्रम की स्थिति नहीं होना चाहिए. किसी शब्दों को बैन नहीं किया है और किसी सरकार भी बैन नहीं करती है. मैं डिबेट और चर्चा में सुन रहा हूं कि इस सरकार ने बैन कर दिया, उस सरकार ने बैन कर दिया.
चाहे राज्यों की सरकार हो, चाहे केंद्र की सरकार हो, सभी राज्य की विधानसभा और लोकसभा और राज्यसभा एक स्वतंत्र स्वतः निकाय है जिन पर सरकारों का कोई नियंत्रण नहीं होता है। और मैं मानता हूं कि सभी राज्य विधानसभा इसी लोकतांत्रिक प्रक्रियाओं से चलती है, संसद भी इस प्रक्रियाओं से चलती है। इतकंच नाही तर सोशल मीडियातही टीकेची जोड सुरू झाली आहे। त्यामुळे 18 जुलैला सुरू होणारं पावसाळी अधिवेशन प्रत्येकासाठीच आव्हानात्मक असेल आणि प्रत्येकाच्या भाषणातून किती शब्द काढावे लागतील आणि किती जणांचं भाषण थांबवावं लागेल हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।